FOMCची काल झालेली मीटिंग आणि डोनाल्ड ट्रम्पकडून यांच्याकडून आलेलं वक्तव्य, त्याच्यासोबत त्यांनी रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेली बातचीत, तसेच गोल्ड आणि सिल्वरच्या भावाला कसा प्रभाव केला याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी लक्ष्मीकांत कदम आणि आपण पाहत आहात MCX मराठी अपडेट. FOMCची काल मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जोरन पॉवेल यांनी कोणतेही रेट चेंज न करण्याचा निर्णय घेतला. 3.75 हे जे इंटरेस्ट रेट होतं तेच त्यांनी ठेवलं, की म्हटले की आता इन्फ्लेशन आणि US ची इकॉनॉमी याच्यामध्ये काय प्रभाव पडतो आपल्याला भविष्यात पाहू आणि त्याच्यानंतर सध्या तरी आपण निर्णय सध्या कोणताही घेणार नाही, भविष्याचा काही निर्णय घेता येईल तो घेऊ आपण. पॉवेलचा शेवटचा कार्यकाळ आहे, त्याच्यानंतर ते फेडच्या चेअरमन पदावरून पायउतार होतील आणि जोरन पॉवेल फक्त एक सदस्य म्हणून राहतील इथे. त्याच्यानंतर कोण येणार तर केविन वॉश यांची चेअरमन पदासाठी नियुक्ती पण झालेली आहे. काल बँकिंग कमिटीने त्यांना अप्रुव्हल पण दिलेलं आहे. आता फक्त सिनेटमध्ये एक वोटिंग राहिलेली आहे, त्याच्यानंतर ते कुठं ना कुठं आपल्याला पाहण्यात भेटू शकतात की फेडचे एक नवे चेअरमन. डोनाल्ड ट्रम्प आणि रशियामध्ये सुद्धा काल बातचीत झाली, 90 मिनिटाची चर्चा झाली. याच्यामध्ये कोणतेही त्यांचा निष्कर्ष निघाला नाही, कोणती माहिती समोर आली नाही, फक्त त्यांनी चांगली एक चर्चा झालेली कॉलवर. प्रश्न राहिला डोनाल्ड ट्रम्पकडून एक काल वक्तव्य आलं, तर त्यांनी सांगितलं की इराणनी कितीही दिवस जरी स्टेट ऑफ हॉर्मोन्स त्यांच्याकडून बंद ठेवला तर आम्हाला काही फरक पडणार नाही. म्हणजे त्या वक्तव्यानंतर कुठं ना क्रूड ऑइलला आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट भेटला आणि क्रूड ऑइलमध्ये 400 ते 500 पॉईंटची आपल्याला एक मजबूत वरच्या साईडला अपसाईड मुवमेंट पाहण्यास भेटली. आता जर पाहिलं तर 10,300 10,400 जवळपास क्रूड ऑइल ट्रेड करत आहे. जोपर्यंत 9,400 कालच्या डेली कॅन्डलचा लो आहे 9,400, तो जोपर्यंत ब्रेक करत नाही ट्रेंड एक पॉझिटिव्ह राहील. कोणते डीप जर आलं तर काल जो मेजर रेजिस्टन्स होता 9,850 त्याच्या जवळपास जर क्रूड ऑइल आलं तर मला वाटतं क्रूडमध्ये एक चांगली बाईंग भेटू शकते. 9,850 ते 10,000च्या जवळपास हा झोन काफी मेजर सपोर्ट असणार आहे. 10,000 एक सायकोलॉजिकल लेवल आणि 9,850 कालचा ब्रेकआउट जो रेजिस्टन्स होता तो आज एक सपोर्टचं काम आपल्याला करते वेळेस इथं पाहू शकतो. तर आजचा दिवस क्रूड ऑइलमध्ये मला वाटतं थोडंसं पाहण्यास चांगला असेल, कारण तिथे व्हॉल्यूम पण आहे, मुवमेंट पण आहे. तर क्रूडमध्ये कुठून कुठं आपल्याला चांगली मुवमेंट आज भेटू शकते. तर बाय ऑन डिप करू शकता. 9,850च्या जवळपास बाईंग, 9,400चा क्लोजिंग बेसिसचा स्टॉप लॉस. टार्गेट मला पुन्हा वाटते 10,500 ते 11,000 पर्यंत क्रूडमध्ये भेटू शकते. गोल्ड सिल्वरमध्ये जर पाहिलं तर वरच्या लेवलवरून गोल्ड सिल्वर दोघांमध्ये सुद्धा प्रेशर आहे. तर वरच्या लेवलला गोल्ड सिल्वरमध्ये जर कोणती अपसेट आली तर गोल्डमध्ये मला वाटते 1,51,000च्या जवळपास जर गोल्ड आला 1,51,000 1,50,500 एक तिथं बेरिस प्रेशर भेटू शकतं. सिल्वरमध्ये सुद्धा 2,43,000 जवळपास जर सिल्वर आली, जर खूपच अपसाईड जर गेली सिल्वर तर एक पुन्हा तिथून एक बेरिस प्रेशर भेटू शकते. खालच्या लेवलला थोडंसं कॉशियस राहा. 2,33,000 एक सिल्वरसाठी चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी बनू शकते आणि त्याच लेवलला आपण बाय करण्याचा ट्राय करू. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.